बिडगाव व बहादूर नगरपंचायत निवडणुकीपूर्वी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी मोठी तयारी दाखवली आहे। परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता नगरातील मोकळ्या मैदानात दंगा नियंत्रणाचे भव्य प्रात्यक्षिक पार पडले। या प्रात्यक्षिकात टिअर्स गॅस वापर, जमाव नियंत्रण तंत्रे, आपत्कालीन पथकांची हालचाल आणि परिस्थिती हाताळण्याची कौशल्यपूर्ण पद्धत अशा अनेक गोष्टींचे प्रदर्शन करण्यात आले। यावेळी वाठोडा, पारडी, कळमना आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्यांचे प्रभावी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा सुमारे 25 अधिकारी आणि 70 अंमलदारांनी सहभाग घेतला। बिडगाव आणि बहादूर नगरपंचायत निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। निवडणुका शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी वाठोडा पोलीस ठाणे आणि परिमंडळ क्रमांक 5 च्या पथकांनी शनिवारी जिजामाता नगरातील मोकळ्या मैदानात दंगा काबूचे मोठे प्रात्यक्षिक सादर केले। पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य प्रात्यक्षिक पार पडले। यावेळी टिअर गॅसचा वापर, जमाव नियंत्रणातील विविध तंत्रे, आपत्कालीन प्रतिसाद पथकाची तत्पर हालचाल आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याची पद्धत याचे थरारक प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात वाठोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हरीश कुमार बोराडे तसेच पारडी, कळमना आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। त्यांच्यासोबत सुमारे 25 अधिकारी आणि 70 अंमलदार सहभागी झाले। सुरक्षा उपकरणांचा वापर, जलद प्रतिसाद, परिस्थितीनुसार तातडीने धोरणात्मक बदल आणि मतदान केंद्राच्या सुरक्षिततेचा आराखडा या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडले। त्यामुळे निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सक्षमपणे प्रतिसाद देऊ शकते असा ठाम संदेश पोहोचला आहे। नागरिकांनी शांतता राखावी, आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि कोणत्याही असामाजिक तत्वांच्या प्रभावाखाली येऊ नये असे आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी उपस्थितांना केले आहे।